हॅलो, मी पल्लवी. तर आज आपण बघणार आहे कडधान्य कसं साठवायचं किंवा गहू कसे साठवायचे. अगदी एक छोटीशी ट्रिक आहे. ती तुम्ही वापरून तुमचं धान्य जे आहे ते वर्षभर साठवू शकता. त्याला कधीही कीड लागणार नाही किंवा त्यामध्ये जाळं गोळं होणार नाही. तर ट्रिक पाहूया. तर ती ट्रिक अशी आहे की जेव्हाही तुम्ही धान्य भरता तेव्हा ते 2 दिवस उन्हामध्ये कडक वाळवा. त्यानंतर ते गाळून, नंतर चाळून आणि निसून छानपैकी रेडी झाल्यानंतर त्याला एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल जर तुम्ही लावलं तुमच्या धान्याला तर ते थिक असतं. त्यामुळे आपलं जे धान्य आहे त्याला कीड पण लागत नाही, मुंग्या होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी बारीक बारीक दाणे येतात ते पण त्याला येत नाही. ही अगदी छोटीशी ट्रिक आहे. आणि एरंडेल तेल जर तुमच्या पोटामध्ये गेलं तर मुलांना होणारे पोटाचे आजार पण बरेचसे कमी होतात. त्यामुळे काय होतं की मुलं जे आहे असं एरंडेल तेल अजिबात ते पिऊ शकत नाही. मी लहान असताना माझी आई आम्हा सगळ्या भावंडांना लहानपणी गरम पाण्यामध्ये किंवा चहामध्ये असं एरंडेल तेल द्यायची आणि आम्हाला नाक दाबून प्यायला लावायची. पण आमचे कधीही पोट दुखत नव्हते. आणि आजकालची मुलं बाहेरचं पण बराच वेळा खातात. चिप्स असतील किंवा काही अजून बरंचसं खातील आणि त्यामुळे त्यांचं पोट दुखत असतं. तर आता जी मुलं आहेत आपली ती अजिबात असं एरंडेल तेल पिऊ पण शकत नाही आणि आपण त्यांना दिलं तर ते अजिबात त्याचा वासही घेऊ शकत नाही. पण तुम्ही अशी ट्रिक करून त्यांच्या पोटामध्ये एरंडेल तेल अशा पद्धतीने जर घातलं तर त्यांना कळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे पोटाचे आजार आहे किंवा पोटदुखी ते पण त्यांना होणार नाही. तर तुम्ही अशी एक ट्रिक वापरू शकता आणि तुमच्या मुलांचं आरोग्य तुम्ही स्वतः चांगलं ठेवू शकता. तर त्यासाठी मी हे सगळं जे कडधान्य आहे त्याला एरंडेल तेल लावून छान प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून सगळं धान्य एकाच डब्यामध्ये भरलं आहे. कारण की माझ्याकडे जे आहे ते जास्त डबे नाही आहे. कारण वेळ नसल्यामुळे मी सगळं एका डब्यामध्ये भरत असते. पण प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा वापरल्यानंतर ती पटकन डाळ कोणती आहे हे पण कळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचतो. तर आता मला गहू साठवायचे होते आणि गहू पण मी अशाच पद्धतीने सगळे साठवले आहे. गहू साठवताना कोठीमध्ये मी खाली कडुनिंबाचा पाला, त्यामध्ये गहू टाकले आहे. गहू भरायच्या आधी जर तुम्ही एरंडेल तेल त्याला लावलं आणि थोडं थोडं करून लावा. एकदम जर टाकाल तर ते गव्हाला सगळं चिटकून जाईल. थोडं थोडं हातावर घेऊन जर टाकलं तर गहू चिकट पण होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळ्या ठिकाणी व्यवस्थित लागेल. तर माझी एक कोठी ऑलरेडी अशी भरली आहे. ही दुसरी कोठी मला भरून ठेवायची होती म्हणून मी इथं छोटासा हा व्हिडिओ काढला आहे. तर तुम्ही 1 क्विंटल जरी धान्य घेतलं किंवा 2ही घेतलं तर तुम्ही त्याला असं जर साठवून ठेवलं तर तुमचे गहू अजिबात खराब होणार नाही आणि त्याला जाळं गोळं आणि जे बारीक बारीक किडे असतात गव्हामध्ये ते पण होणार नाही. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल की आमचा जो कबीर आहे मी काम करत असताना त्याचंही मागे छानपैकी काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मुलांना त्यांना जे आवडतं ते काम करू द्या. त्यामुळे काय होतं की मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो. कारण की आजकालची मुलं मोबाईल आणि टी व्ही खूप जास्त पाहतात. पण त्यांना त्यांची आवडीची कामं जर करू दिली तर त्यांचा 1 तास सोडून 2 तास कसं निघून जातात हेही कळत नाही. इथं कबीरचा कमीत कमी 2 तास झाले हेच काम सुरू आहे. त्यामुळे त्याला कळतच नव्हतं की आपला वेळ कसा निघून गेला आणि त्यांनी टी व्ही पण बघितला नाही आणि मोबाईल पण मागितला नाही. त्याचं जे काम असतं ते सारखं असं काहीतरी सुरू असतं. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर अशाच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझे जे व्हिडिओ असतात ते सगळे माझ्या मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी असतात. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय.